आडमुठेपणा म्हणजे कसं आहे बघा, प्रत्येकाचं मला वाटतं की काम करताना त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. काही अधिकारी पॉझिटिव्ह विचार करून त्यातनं मार्ग कसा निघल आणि कायदेशीररित्या, मी असं म्हणत नाही की बेकायदेशीर काय तर करून मार्ग असं, कायदेशीररित्या वे आउट ज्याला आपण म्हणतो किंवा हे काम होण्यासाठी जर चांगलं होत असेल, जर त्यामधनं बाकीच्या लोकांचा फायदा होत असेल तर काही अधिकारी तसे असतात. काही अधिकारी थोडेफार जे आता एवढ्या वर्षाच्या आमदारकीच्या ह्याच्यात काही अधिकारी थोडे निगेटिव्ह ह्याचे असतात की ते अडवून ठेवायचं, अशा पद्धतीनं हे आहे. त्यामुळं शेवटी प्रशासन आहे, प्रत्येक काम करणाऱ्या अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. अशा पद्धतीनं कामं होत राहतात. अधिकारी जेव्हा अशा पद्धतीनं वागतात तेव्हा कुठेतरी एक सरकार म्हणून जेव्हा तुमचं काम काही लाईनअप असतं शेवटी स्पीड ब्रेकर वाटतात नाही. बघा, आता ज्यावेळेला आपल्याला असं काही नाही की कामं खीळ बसती, पण ज्यावेळेला असं काही होतंय त्यावेळेला मग आपल्याला जे अधिकार आहे ते आपण वापरून ती कामं मार्गी लावली पाहिजेत. जर एखाद्या कामामुळं समाजाचं, लोकांचं, एखाद्या म्हणजे जे काय असेल त्याचं चांगलं होत असेल तर आपली अधिकार जे ते वापरून ते निर्णय घेतले पाहिजेत. पण अशा अधिकाऱ्यांना समज देणं देखील तितकंच हो आहे, होतं ना असं. समज पण दिली जाते ज्या त्या वेळेला, आणि परत परत अशा गोष्टी घडणार नाहीत हे त्यांना सांगितलं पण जातं. राजे मंत्री आहात आणि आपल्याच पार्टीतले चंद्रकांत पाटलांचं असं म्हणणं आहे की जेन्झींचं जे आंदोलन झालं त्यावरच्या त्या ठिकाणच्या दगडांवरचे फिंगरप्रिंट्स आता आधार कार्डशी मॅच केले जातील. यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या खरं तर वेगवेगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या. जेन्झींच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना हा घाबरवण्याचा प्रयत्न आहे असे टीका आता केली जाते. संजय राऊतांनी देखील टीका केलेली आहे. नाही, बघा, शेवटी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि यांनी ही जेन्झींचं आंदोलन आणि नीटच्या याच्यावरनं खरं म्हणजे हा विषय हे झाला. बेसिकली म्हणजे नीट किंवा जी काय मुलांचं किंवा की त्या सिस्टममध्ये बदल व्हावेत आणि हे प्रकार जे होत आहेत पेपर फुटीचे वगैरे हे झाले नाहीत पाहिजे. त्यामुळं फ्रस्ट्रेशन येतं मुलांमध्ये, ही वस्तुस्थिती आहे. एवढी परीक्षेची तयारी करायची आणि मग ते, पण अशा ह्याच्यामध्ये पंतप्रधानांनी तरुणाईच्या किंवा जेन्झींच्या बाजूनं निर्णय करून मग त्यांची मागणी होती धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तो झाला. बाकीचं फास्ट ट्रॅक कोर्ट, इतर गोष्टी आणि बाकीच्या पण हे किंवा हे पेपर फुटीचे प्रकार झाले. त्यामुळे या बाबतीमध्ये आता इतर जे राजकीय पक्ष घुसले होते ह्यांना ह्या मुलांच्या आंदोलनाशी काही फार कर्तव्य नव्हतं. ह्यांचं फक्त आता कुठंतरी स्टेज मिळालं या मुलांचं आणि या आंदोलनाचं, म्हणून आपली पोळी कशी भाजून घ्यायची एवढाच यांचा. मग संजय राऊत असतील, अन्य असतील, त्यांचा तेवढाच प्रयत्न चालू होता. पण शेवटी जे प्रश्न देशात उभा राहिला तो सोडवायचा कसा, ते प्रश्न परत परत येणार नाही आणि मुलांना न्याय कसा द्यायचा, हे काम शेवटी पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयांमुळे त्यांच्या माध्यमातून झालं. फिंगरप्रिंट संदर्भात एक वक्तव्य आहे, त्याच्यामुळे कारवाई व्हायला नाही. आता असं काय नाही. ह्यामध्ये म्हणजे मुलं सोडून जर काही चुकीचे एलिमेंट्स म्हणजे जे या आंदोलनाला पण वेगळं गालबोट लावण्यासाठी काही जण जर शिरले असतील तर अशा एलिमेंट्सना नक्कीच पकडलं पाहिजे आणि त्यांना म्हणजे आवर घालण्याचं काम केलं गेलं पाहिजे, हे योग्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.